तर बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीमध्ये गोंधळ आणि हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बैठक बोलावण्यात आली होती। मात्र वकील रोहित फावडेंनी जन्मय राजे भोसले आणि अमोलराजे भोसलेंच्या एकेरी उल्लेखामुळे आणि महाराज म्हणणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि हाणामारीही झाली। दरम्यान प्रवीण गायकवाडांनी शाहीफेक प्रकरणावरून आयोजकांवरती निशाणा साधला। तर जन्मय राजे भोसलेंच्या समोर मला काळं फासण्यात आलं, माझ्यावरील हल्ल्यावेळी कार्यक्रम पूर्ण वेळ चालू राहिला असा संशय गायकवाडांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर केला। तर प्रवीण गायकवाडांवरील शाही फेकीच्या निषेधार्थ 18 जुलैला अक्कलकोट बंदची हाक देखील देण्यात आलेली आहे। मराठाच्या समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। मी आणि जन्मय राजे भोसले हे सभागृहाकडे जात असताना हा घटना घडली। घटना घडल्यानंतर ते दोघं सभागृहात गेले, कार्यक्रम सुरू झाला, याचा निषेध झाला नाही। माझ्या हस्ते सत्कार करून घेण्यासाठी त्यांनी स्वतः राजेंनी मला महिनाभर फॉलोअप केलाय, फोन केलेत, व्हॉट्सअप केलेत, आयोजकांनी केले। आता गेल्यानंतर आपल्या पाहुण्यांचा आदर केला पाहिजे का नाही, त्यांची काळजी घेतली पाहिजे का नाही, संशय असेल तर पोलीस बंदोबस्त केला पाहिजे। नवीन माहिती अशी होती की पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती होती, तरी पोलीस निष्काळजी राहिले। आयोजकांनाही यांची चर्चा झाल्याची आहे, पण यांना वाटलं की ते काही धाडस करणार नाही, कारण तिथले प्रतिष्ठित नागरिक अत्यंत महत्त्वाचे आणि शिवाजी महाराजांची ते नातं सांगत असल्यामुळे असं घडल असं त्यांना वाटत नव्हतं। असं असू शकतं, पण घडल्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर जो व्यवहार केला त्यातनं काही संशय